नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कसे आहात सर्व? मी वैभव सर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या IFS प्लॅटफॉर्मवर. स्टेट एक्झामची नोटिफिकेशन येऊन आतापर्यंत जवळपास 10 दिवस झाले असतील आणि आज आपण अशा एका गोष्टीचा अभ्यास करणार आहोत की जेव्हा पण आपण पेपरसाठी जातो तेव्हा पेपर फर्स्ट हा घेतला जातो आणि पेपर फर्स्टचा सिलेबसचा जेव्हा आपण विचार करतो किंवा पेपर फर्स्टचा मार्कचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा सर्वात काठिण्य आपल्याला जाताना दिसतो. तर काय अशी गोष्टी आहे ज्यामुळे आपल्याला पेपर फर्स्टचा जो आहे हा एवढा अवघड जातो? आपल्याकडून जे सगळे क्वेश्चन येतात ते सोडवल्या नाही जात. तर या सर्व गोष्टींसाठी आपण आज काही गोष्टी बघणार आहोत, काही ट्रिक्स बघणार आहोत की ज्याने आपला पेपर फर्स्टचे जेवढे पण सगळे मार्क्स कमी येत आहे ते मार्क्स जास्त येतील व त्यासोबत आणखी एक गोष्ट म्हणजे आपले जेव्हा मार्क्स जास्त येतील तेव्हा आपण क्वालिफिकेशन होण्याचे चान्सेस सुद्धा काय होणार आहे तर वाढ होणार आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहे त्याबद्दल आपण जे हे आज सेशन मध्ये डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले आपण काही गोष्टी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झामचा सिलेबस किंवा एक्झामचा अभ्यासक्रम. जेव्हा पण पेपर फर्स्टचा विचार केला जातो तर सेट ही जी एक्झाम घेतली जाते, महाराष्ट्र सेट ही एक्झाम घेतली जाते, ही असिस्टंट प्रोफेसर पदासाठी घेतली जाते. जो शिक्षक आहे किंवा जो अध्यापक आहे त्यात कोणकोणते गुण असायला पाहिजे, कोणकोणत्या त्याच्यात स्किल असायला पाहिजे की ज्याने तो शिक्षक व्यवस्थित शिकवू शकतो, त्यासोबत तो व्यवस्थित संशोधन पण करू शकतो आणि विद्यार्थ्यांना त्या गोष्टींचं आकलन होतंय की नाही होते या सर्व गोष्टीबद्दल त्याला माहिती मिळावी यासाठी सगळ्यात महत्वाचा पेपर म्हणजे पेपर फर्स्ट. आणि त्याचा जो सिलेबस आहे, त्याचा जो अभ्यासक्रम आहे हा जवळपास आपल्याला 10 युनिट मध्ये डिवाइड होताना बघायला मिळतो. आता हे 10 युनिट कुठले व ते 10 युनिटच का घेतले गेले याबद्दलही आपण आज या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो हा की सर सिलेबस तर समजला, सिलेबस तर आपण ऑफिशियल वेबसाईट वरून पण बघू शकतो, त्यावर चर्चाही करू शकतो, पण दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करायची. कारण कुठल्याही एंट्रन्स एक्झाम बद्दल आपण बघूया तर तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की क्वेश्चन प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं. आणि एकदा की तुम्ही PYQ चे क्वेश्चन बघितले किंवा वेगवेगळे क्वेश्चन प्रॅक्टिस केली तर तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वृद्धिंगत होत चालतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा आत्मविश्वास कधी हा वाढलेला असतो तेव्हा तुम्ही पेपरमध्ये चांगला परफॉर्म करता, पेपरमध्ये चांगले गुणही मिळतात आपल्याला. त्यासोबत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही नेहमी विचारता किंवा मी सांगण्याचं पण एक हे कारण आहे की जेव्हा पण आपण एंट्रन्स एक्झाम बद्दल बघतो, सेट ही पेपर हा आपला वर्षातून एकदा होतो आणि सेट हा सर्वांच्या दृष्टीने खूप सारा महत्वाचा गोष्ट आहे. कारण तुम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये जेव्हा हा पेपर देता तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर पदासाठी, प्राध्यापक पदासाठी पात्र होता आणि जेव्हा प्राध्यापक पदासाठी पात्र होता तर तेव्हा आपल्याला दैनंदिन आयुष्यात बघायला मिळतं की प्राध्यापक या पदाचं जे रेप्युटेशन असेल किंवा या प्राध्यापक पदाबद्दल जेवढी सामान्य माणसामध्ये समाजामध्ये इज्जत आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा येतो. तर तुम्हाला जेव्हा क्वेश्चन प्रॅक्टिस केल्या जाते आणि एक्झामच्या पूर्वी 1 महिना म्हणा किंवा 15 दिवस म्हणा तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट लागते ते म्हणजे व्यवस्थित 50 क्वेश्चनचं मार्क करणं किंवा 50 क्वेश्चन घेतल्यानंतर त्या 50 क्वेश्चन पैकी कसे पद्धतीने मार्क मिळवले पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या असतात त्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीमध्ये येतात आणि ती म्हणजे आपली मॉक टेस्ट. मॉक टेस्ट हा एक एवढा महत्वाचा भाग असतो आपल्या एक्झाम मध्ये क्योंकि मॉक टेस्ट म्हणजेच आपलं दैनंदिन जीवन आपण म्हणू शकतो. जेव्हा आपण ॲज अ स्टुडंट असतो किंवा ॲज अ विद्यार्थी म्हणून जेव्हा पेपरसाठी जातो, कारण तुम्ही जेवढ्या जास्त मॉक टेस्ट देशाल तेवढे तुमचे मार्क होण्याचे, तुमच्या चुका होण्याच्या टाळता, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा टाइम मॅनेजमेंट सुधारतं. तर इत्यादी सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायला मिळतात कशा थ्रू तर मॉक टेस्ट दिल्या थ्रू. तर आजचं आपलं जे सेशन असणार आहे आपण त्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टींचा विचार करणार आहोत. तर पहिली वन असणार आहे ती म्हणजे सिलेबस, दुसरी गोष्ट असणार आहे ती म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट का महत्वाची आहे. तर सेशनला आपण काय करूया, सुरुवात करूया.
तर तुम्ही जेव्हा सिलेबसचा विचार करता, तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाचा विचार करता, तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिलं युनिट जे दिसतं, तर ते पहिलं युनिट काय असतं तुमचं, टीचिंग ॲप्टिट्यूड. अब टीचिंग ॲप्टिट्यूड हा युनिट एवढा महत्वाचा भाग का आहे, कारण तुम्ही प्राध्यापक होताय आणि तुमच्या समोर जे विद्यार्थी बसले त्यांना तुम्ही शिकवलेल्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्या कशा कशा पद्धतीने शिकवल्या जात्या, त्या गोष्टीचं आकलन जे आहे ते विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून आपल्याला पहिलं युनिट जे आहे ते काय आहे, आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. आपण जेव्हा आता टीचिंग ॲप्टिट्यूडचा विचार करतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतं याच्यात पण वेगवेगळे पॉईंट आहे. तर सगळ्यात पहिला आहे टीचिंगचा कन्सेप्ट कशा असू शकता, त्याच्यानंतर लेवल ऑफ टीचिंग काय काय आहे. लेवल ऑफ टीचिंगचा जेव्हा आपण विचार करतो, एक असती मेमरी बेस, एक असती अंडरस्टँडिंग बेस आणि एक असती रिफ्लेक्टिव्ह बेस. आपल्याला तीन ज्या आहे त्या टीचिंगच्या टेक्निक बघायला मिळतात. त्याच्यानंतर लर्नर कॅरेक्टरिस्टिक, जो विद्यार्थी शिकतोय तुमच्याकडं किंवा ज्या विद्यार्थ्याचं तुम्ही त्याला शिकवता आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याचं बिहेवियर काय आहे, तो कशा पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्स करतोय, या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग हा पण एक महत्त्वाचा मुद्दा येतो. कोणकोणत्या अशा गोष्टी आहे की ज्या तुम्ही टीचिंग करत असताना त्याला अफेक्ट करता. ठीक आहे, नंतरचा मुद्दा बघूया. तो मेथड ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग. जेव्हा केव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये टीचिंग करता, जेव्हा तुम्ही मोठ्या प्राध्यापक पदासाठी जेव्हा जाता, प्राध्यापन करता, तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे. मग जेव्हा स्वयं असतील, स्वयंप्रभा असेल, मूक झालं, एवढे डिफरंट जे इन्स्टिट्यूट आहे यांच्या पण एक गोष्टी महत्वाच्या ठरतात. नंतर पुढे बघूया. जेव्हा आपण पुढला विचार करतो तेव्हा सेकंड जे युनिट आहे आपलं ते काय आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. आता रिसर्च ॲप्टिट्यूडचा आपण जेव्हा पण कधी विचार करू तर तुम्ही जेव्हा प्राध्यापक होता त्यासोबत तुम्ही संशोधन पेपर पण लिहिता. आता संशोधन पेपर लिहिण्यासाठी तुमच्यात रिसर्च माइंडसेट असायला पाहिजे, लॉजिकल थिंकिंग असायला पाहिजे. यासाठी आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या अभ्यासक्रमामध्ये दुसरं युनिट दिलेलं आहे आणि त्या दुसरं युनिट म्हणजे काय आपलं, तर रिसर्च ॲप्टिट्यूड. आता रिसर्च मिनिंग काय आहे, रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, रिसर्चचा पॉझिटिव्हिझम काय आहे, पॉझिटिव्ह अप्रोच ऑफ रिसर्च काय काय असू शकतात. जेव्हा तुम्ही रिसर्च बद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला जगात दोन लोक बघायला मिळतील. एक असे असतील की जे इनोव्हेटिव्ह आयडियाज विचार करतील आणि एक असे असतील की जे निगेटिव्ह विचार करतील की हे जग कसं संपवू शकतं, आपण वेगवेगळ्या गोष्टी कशा तयार करू शकता. तर त्या गोष्टी पण एक महत्त्वाच्या असतो. त्याच्यानंतर स्टेप ऑफ रिसर्च काय असायला पाहिजे, तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसा केला पाहिजे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह कसे बनवले पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं थेसिस असेल किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कसं घेतलं पाहिजे, मेथडॉलॉजी काय असली पाहिजे, कन्क्लुजन काय असलं पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल विचार करणं ही तेवढाच महत्त्वाचा पॉईंट येतो. नंतर जेव्हा आपण जातो तेव्हा थेसिस आणि आर्टिकल रायटिंग कसं करावं लागतं. आपण जेव्हा सगळा रिसर्च कंप्लीट होतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुम्ही जर संशोधन पेपर लिहिता असाल तर तुम्हाला आर्टिकल रायटिंग वाला मेथड काम येईल आणि जर तुम्ही PhD करणार असाल तर तुम्हाला थेसिस राईट करावं लागतं किंवा तुम्ही प्रोजेक्ट करता तेव्हा पण थेसिस रायटिंग करावं लागतं. तर थेसिसचं योग्य पद्धत काय आहे रायटिंग करण्याची, थेसिस कशा पद्धतीने राईट केली पाहिजे ज्याने आपलं संशोधन वृत्ती आपल्याला जास्त अभिगत होईल, या गोष्टींबद्दल साठी जे युनिट आपल्या एक्झाम मध्ये आहे ते कोणतं आहे, तर रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. जेव्हा आपण थर्ड युनिटचा विचार करतो तेव्हा थर्ड युनिट आहे आपलं कॉम्प्रेन्शन. तुम्हाला यामध्ये वेगवेगळे पॅसेज दिले जाईल आणि त्या पॅसेजच्या आधारावर जे आहे तर तुम्हाला प्रश्नोत्तर सोडवावं लागतं. आता हे युनिट यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही जेव्हा ॲज अन अध्यापक विचार करता तेव्हा तुम्ही कुठंतरी रीडिंग करणार आहे, तुमचं रीडिंगचं आकलन कसं आहे, तुमचं वाचन वृद्धी कशी आहे, तुम्ही वाचनात किती मनापासून वाचता, त्याबद्दल तुम्ही किती ज्ञान घेता आणि त्यावरले प्रश्न कशा पद्धतीने सोडवता, यासाठी कॉम्प्रिहेन्शन नावाचं युनिट जे आहे ते आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलं गेलं आहे. त्याच्यानंतर चौथा जो महत्त्वाचा युनिट आहे ते आहे कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन जे आहे त्याच्यात वेगवेगळे तुम्हाला प्रकार बघायला मिळतात. एक असतं व्हर्बल कम्युनिकेशन, एक असतं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, एक असतं इंटरकल्चर नावाचं कम्युनिकेशन. जेव्हा आपण व्हर्बली कम्युनिकेट करतो, बोलतो, ते कम्युनिकेशन झालं. आपण खानाखुणा असतील किंवा न बोलता जे कम्युनिकेशन करतो, डोळ्याने असेल, हाताने असेल, ते नॉन व्हर्बल मध्ये येतं. त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या इंटर कल्चरमध्ये असलेलं पण एक कम्युनिकेशन असतं,
तर यासाठी जे एक युनिट राखून ठेवलं गेलंय ते कोणतं आहे, आपलं 4थ्या नंबरचं युनिट, आणि त्या युनिटचं नाव काय आहे तर कम्युनिकेशन वाले युनिट आहे. आपण जेव्हा पुढे जाऊया तेव्हा आपल्याला 5व्या नंबरचे युनिट बघायला मिळेल, आणि 5व्या नंबरचे युनिट काय आहे तर मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. तर वेगवेगळे इथं तुमचं ऍप्टिट्यूड असेल, जनरल ऍप्टिट्यूडचे वेगवेगळे क्वेश्चन असेल, त्यापैकी टाईप ऑफ रिझनिंग झालं, नंबर झालं, सिरीज झालं, लेटर सिरीज झालं. यामध्ये काय होतं की तुमची लॉजिकल थिंकिंग वाढत चालते, तुमची संशोधनाप्रती, तुम्ही अध्यापक वृत्तीप्रती जे वृत्ती आहे ती वाढत जावी यासाठी जनरल ऍप्टिट्यूड नावाचं किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग नावाचं जे युनिट आहे ते आपल्या सिलेबसमध्ये यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर 6 नंबरचं युनिट जे आहे त्यामध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग बघायला मिळतं. आता लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट असेल, आर्ग्युमेंटचे फॉर्म असेल, त्याच्यानंतर कॅटेगराइजल प्रोपोजिशन असेल, त्यानंतर वेगवेगळे मूड अँड फिगर असेल, फॉर्मल अँड इनफॉर्मल फॅलासियस असेल. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग कशी असू शकते. त्याच्यानंतर वेन डायग्राम असेल, सिंपल अँड मल्टिपल यूज ऑफ एस्टॅब्लिशिंग आर्ग्युमेंट असेल. तर इत्यादी गोष्टी ज्या आहे त्या तुम्हाला ह्या 6 नंबरच्या युनिटमध्ये काय होता तर बघायला मिळतं. तुम्ही जेव्हा आणखी पुढे जाऊया आपण तेव्हा 7 नंबरचे युनिट जे आहे ते काय आहे आपलं तर डाटा इंटरप्रिटेशन आहे. आता हे या कारणाने महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही संशोधन करता किंवा तुम्ही अध्यापन करता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला चार्ट बघायला मिळतील, वेगवेगळ्या पाय चार्ट बघायला मिळतील, वेगवेगळ्या ट्रीज बघायला मिळतील, वेगवेगळे तुम्हाला ग्राफ बघायला मिळतील. तर यावर पण तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे, तुम्हाला यात योग्यता असली पाहिजे. यासाठी जे आहे तर यासाठी 7 नंबरचे युनिट जे आहे डाटा इंटरप्रिटेशन, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायला मिळेल. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटा कसा ओळखायचा, ती संशोधन वृत्ती तुमच्यात रुजावी म्हणून हे जे आहे तर हे युनिट आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलो तर डाटा इंटरप्रिटेशन बघायला मिळेल. डाटा अँड गव्हर्नन्स जो आहे हा पण एक मुद्दा यात बघायला मिळेल. त्यानंतर आपलं जे 8 नंबरचं युनिट आहे तर 8 नंबरचं युनिट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता हे युनिट जे आहे हे यामुळे महत्वाचं आहे कारण एक शिक्षक असेल किंवा अध्यापक असेल हा सर्वगुण संपन्न असायला हवा. त्याचं मेन कारण हे आहे की आपण एका विद्यार्थ्यांना शिकवतो आणि विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रात जातात आपले, मग त्यासाठी तुमच्याकडे जे आहे ते संशोधन वृत्ती पण असायला हवी, तुमच्याकडे लॉजिकल रिझनिंग पण असायला हवी, तुमच्याकडे टीचिंग ऍप्टिट्यूड पण असायला हवा, आणि त्यासोबत जगाशी तुम्ही योग्यता राखायला आणि जगाच्या स्पर्धेत टिकावा, तुमचे विद्यार्थी टिकावा, तुम्ही स्वतः टिकावा, यासाठी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आपलं संगणक शास्त्र आणि संगणक शास्त्राशी रिलेटेड जेवढ्या पण काही गोष्टी असेल ते युनिट यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच ते युनिट जे आहे आपल्या सिलेबस मध्ये यांनी दिलेलं आहे. तर 8 नंबरचे युनिट काय आहे आपलं तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये ICT असेल, टाइप्स ऑफ बेसिक इंटरनेट असेल, ईमेल असेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल. आज आपल्याला वेगवेगळ्या व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बघायला मिळतात, वेगवेगळे वर्कशॉप जे बघायला मिळतात ते कशाद्वारे बघायला मिळतात तर ते बघायला मिळतात आपल्याला व्हिडिओ थ्रू बघायला मिळतात. आणि यासाठी जे आहे या गोष्टी महत्वाच्या आहे. त्याच्यानंतर ICT अँड गव्हर्नन्स म्हणजे आपला जे सरकार आहे आणि सरकारच्या नियोजनित येणाऱ्या ICTच्या गोष्टी, या गोष्टी पण ज्या आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट असं नावाचं एक युनिट आहे. यामध्ये एन्व्हायरमेंट जे आहे एन्व्हायरमेंटल इश्यू असेल, मग त्यामध्ये एअर पोल्युशन असेल, साऊंड पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, इत्यादी गोष्टी येतात. आपण वेस्टचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे या पण गोष्टी येतात. त्याच्यानंतर बदलतं ऋतुचक्र, ऋतुमान, हवामान असेल, या गोष्टी पण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यासोबत आणखी एक गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट बघायला मिळते. जसं जसं वातावरण बदलतंय, जसं जसं ऋतुचक्र बदलतंय, तसं तसं आपल्या आयुष्यावर होणारे वेगवेगळे परिणाम पण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्या परिणामाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा असेल, त्या परिणामांचा विचार करायचा असेल तर हे युनिट जे आहे ते एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस, मग आपली सोलार ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, किंवा आपण जे जल
विद्युत केंद्र चालवतो किंवा वेगवेगळ्या धरणाच्या ठिकाणी आपल्याला पाण्यापासून एनर्जी तयार बघायला मिळते, त्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर आपलं असलेले वने, फॉरेस्ट असेल, याचा पण गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर निसर्गाशी संबंधित किंवा एन्व्हायरमेंटशी संबंधित सरकारने जे वेगवेगळे कायदे केले आहे, त्यापैकी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनल ॲक्ट 1986. त्यामध्ये नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट असेल, क्लायमेट चेंज असेल, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट असेल, एफर्ट असेल, वेगवेगळ्या ज्या रायो समिट असेल, तर या गोष्टींवर पण आपल्याला महत्त्वाचा विषय येतो. त्याच्यानंतर क्योटो प्रोटोकॉल असेल, पॅरिस ॲग्रीमेंट असेल, इंटरनॅशनल सोलार अलायन्सेस असेल, तर इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या काय आहे आपल्यासाठी तर महत्त्वाच्या आहेत. तर 90 युनिट जे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनाशी, निसर्गाशी, वनाशी आणि त्यावर सरकारने केलेल्या वेगवेगळ्या नियमांशी संबंधित आहे. त्यानंतर आपण जेव्हा पुढे जाऊया तेव्हा आपल्याला 10व्या नंबरचं युनिट जे बघायला मिळतं ते काय आहे, आपलं हायर एज्युकेशन सिस्टीम आहे. तर त्यामध्ये आपलं जे उच्च शिक्षण असेल ते उच्च शिक्षण कशा पद्धतीनं चालतं, त्याच्यामध्ये कोणकोणते लर्निंग अँड एज्युकेशन एन्शियंट आपल्याला बघायला मिळतात इंडियामध्ये. त्यामध्ये गुरुकुल पद्धत असेल, त्याच्यानंतर आपली धर्मशाळा असेल, धर्मशाळेत कसं शिक्षण चालतं, त्याच्यानंतर आपलं पारंपरिक शिक्षण कसं दिलं जातं, त्याच्यानंतर आता ज्या ॲडव्हान्स स्टडीज आल्या आहे याबद्दल असेल. त्याच्यानंतर आपल्या जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळापूर्वी कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळाल्या याबद्दल पण जी आहे ती माहिती प्रोव्हाइड केलेली आहे किंवा याबद्दल पण आपल्याला यामध्ये मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन काय असू शकतं, तर प्रोफेशनल एज्युकेशन काय असू शकतं, आपण टेक्निकल तंत्रज्ञ शिक्षण काय आहे ते कसं घेऊ शकतो आणि त्याबद्दल आपल्या आणखी कौशल्य कसे विकसित करू शकतो, या गोष्टींबद्दलचं शिक्षण पण आपल्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जे शिक्षण घेतोय किंवा जे विद्यार्थी दशेत आपण शिक्षण घेतोय त्याची व्हॅल्यू आपल्याला कळाली पाहिजे. आपण जे शिक्षण घेतोय त्याचा आपल्याला नंतर उर्वरित आयुष्यात फायदा झाला पाहिजे, यासाठी व्हॅल्यू एज्युकेशन असेल किंवा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन असेल. निसर्गाकडून भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहे, निसर्गाशी संबंधित भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला जी आहे ती जाण असायला हवी. त्यानंतर जर एक महत्त्वाचा मुद्दा बघायचा झाला तर नोटच्या फॉर्मॅटमध्ये यांनी हा दिलेला आहे. तर 5 question each carrying 2 marks to be set from each module. म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण विचार करूया तर आपल्याकडे किती आहे तर 10 युनिट आहे, बरोबर. तर एका युनिट मधनं किती क्वेश्चन येणार आहे तर 5 क्वेश्चन काय आहे आपल्या एका युनिट मधनं येणार आहे. आता 5 क्वेश्चन किती मार्क साठी येणार आहे तर 2 मार्क साठी येणार आहे. तर त्याबद्दल जर विचार करायचा झाला तर आपल्याला जे आहे ते एका युनिट मधनं किती मार्क भेटत आहे तर 10 मार्क भेटत आहे, बरोबर. मग जर तुम्हाला स्ट्रॅटेजी हवी असेल किंवा जर तुम्हाला नियोजित माहिती हवी असेल तर तुम्ही जर कधी 7 किंवा 8 जरी युनिट केले, एका युनिट जे आहे ते किती मार्कासाठी येत आहे, एक युनिट येत आहे तुमचं 10 मार्कासाठी, बरोबर. किती मार्कसाठी तर 10 मार्कसाठी. मग 7 किंवा 8 युनिट किती झाले, 7 × 10 जरी आपण केलं तर किती येईल 70 मार्क येतील. म्हणजे 70 मार्काचा जर सिलेबस तुम्ही कव्हर केला तर 70 मार्क जर पाडले तर खूप उच्चतम हा स्कोर असेल, उच्चतम हे असे मार्क असेल तुम्ही पेपर फर्स्ट मध्ये मिळवलेले. ठीक आहे, तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर लाईफ सायन्स किंवा जैवशास्त्राशी संबंधित एक्झाम मधून देत असेल तर तुम्हाला 170 प्लस कधी स्कोर जाताना दिसणार नाही किंवा 170च्या वर कधीच तुम्हाला मेरिट लागलेला दिसणार नाही. त्यापैकी जर तुम्ही 70 किंवा 80 मार्क फक्त पेपर पहिल्यामधनं घेतले तर तुम्हाला फक्त शेवटचा जो हमारा पेपर जो सेकंड आहे आपला पेपर दुसरा जो लाईफ सायन्सचा आहे त्यातनं फक्त 100 किंवा 110-120 मार्क जरी स्कोर केले तरी पण तुम्हाला जे आहे ते किती होणार आहे तुमचे टोटल. तर सपोज समजा तुम्ही असं समजा की पेपर फर्स्ट मध्ये जर तुम्हाला 70 मार्क मिळाले आणि पेपर 2 मध्ये जर तुम्हाला 100 मार्क जरी मिळाले तरी तुमचा स्कोर जो आहे तो 170 जातोय. आणि जर तुम्ही जनरल मधनं असाल तरी पण तुम्ही 170 ला क्वालिफाय होताय आणि जर तुम्ही ओबीसी असाल किंवा जे आपण रिझर्वेशन पॉलिसी मध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला 150च्या आसपास जरी मार्क असेल तरी ते सफिशियंट होतं. 150 पेक्षा तर जास्तच आहे ना 170 मार्क.
त्यामुळे तुम्ही पेपर जो आहे तो आरामात पास होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आहे 7 ते 8 युनिट जे आहे ते व्यवस्थित करायचे आहे. बाकीचे 3 युनिट जे आहेत त्याचे पण करायचे आहे. कारण जेव्हा तुम्ही 5 क्वेश्चनचा विचार करता, 5 क्वेश्चनचा जेव्हा विचार करता, तर तुम्हाला 3 किंवा 4 क्वेश्चन जे आहे ते एकदम इझी क्वेश्चन बघायला मिळतील. ठीक आहे, 3 नाही तर 4 क्वेश्चन एकदम सोपे क्वेश्चन असेल. त्यामध्ये तुम्हाला असे कुठलाच प्रश्न विचारणार नाही की ज्याच्यात तुम्हाला खूप ब्रह्मविद्येची गरज आहे. त्यात तुम्हाला खूप साध्या साध्या गोष्टी विचारल्या जाईल, फक्त तुम्ही त्या योग्य रीतीने सोडवल्या पाहिजे. आणि त्या योग्य रीतीने सोडवण्यासाठी तुम्हाला वाचन करायची गरज आहे. तुम्हाला वाचन करण्यासोबत आणखी एक गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे काय, तो क्वेश्चन प्रॅक्टिस. आता आपण बघूया की तुम्ही प्रश्नांशी संबंधित किंवा क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करू शकता. तर यासाठी काय करू शकतो, तो IFS जे आहे तर सेटसाठी टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड नावाचं एक बुक आहे. त्यामध्ये जी MCQ आहे किंवा पर्यायवाची प्रश्न आहे याचं योग्य पद्धतीनं तुमच्या चॅप्टर वाईज, तुमच्या युनिट वाईज जे आहे ते डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सोपं काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकला क्लिक करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काय करायचं आहे, पुस्तकाची खरेदी करायची आहे. त्यासोबत त्यावर जो आहे तुम्हाला कुपन कोड पण मिळतोय. कुपन कोड मिळाल्यावर त्याची प्राइस आणखी कमी होईल. ठीक आहे, तर इतक्या सोप्या पद्धतीने जे आहे ते तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. त्यासोबत हे पुस्तक जे आहे ते Amazon, फ्लिपकार्ट जशा वेगवेगळ्या वेबसाईटवर पण काय आहे, अवेलेबल आहे. आणि या पुस्तकाची एक योग्यता अशी आहे की तुमचे जे 10 पण युनिट आहे त्या 10 युनिटचे आतापर्यंत आलेले सेटमध्ये सगळे MCQ म्हणजे PYQ असेल किंवा त्यासोबत तुमचे आणखी प्रॅक्टिस क्वेश्चन असेल, तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करण्यासाठी असलेले सगळे क्वेश्चन जे आहे ते योग्य पद्धतीने यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर पुढे बघूया. आता त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा येतो आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे मॉक टेस्ट करणं गरजेचं आहे. आता मॉक टेस्ट करणं का गरजेचं आहे, कारण तुम्ही 8 नाही तर 9 युनिट तुम्ही अभ्यास केला, त्याची तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस पण केली. आता तुम्हाला योग्यतेनं कळायला हवं की जेव्हा सगळ्या युनिटचे क्वेश्चन एकत्र येतात तेव्हा तुमच्याकडनं ते सुटता आहे का, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता आहे का. मग ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, तर तुम्हाला गरजेचं आहे मॉक टेस्ट. आणि मॉक टेस्ट या सुद्धा IFSच्या प्लॅटफॉर्मवर, वेबसाईटवर जे आहे तुम्हाला अवेलेबल मिळेल. सेटसाठीची मॉक टेस्ट जी आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे किंवा तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. तर ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं स्कॅनर दिलेले आहे, स्कॅनरला स्कॅन करायचं आहे, IFSचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट सिरीज असेल किंवा कोर्स असेल ते बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे नववर्षानिमित्त पुढील 3 दिवस जे आहे ते IFSच्या सगळ्या कोर्सेसवर असेल, त्या CSIR नेट असेल, सेट असेल, गेट असेल किंवा आणखी वेगवेगळ्या कोर्सेसवर जे आहे ते 60% ऑफ चालू आहे. तुम्हाला IFS 60 जो आहे कोड यूज करायचा आहे. आणि त्यासोबत वेबसाईट जर हवी असेल तर तुम्हाला ifsonline.com या वेबसाईटवर जायचं आहे. ठीक आहे, इथं वेबसाईट पण मेन्शन केलेली आहे, ifsonline.com वर जायचं आहे, तिथून रजिस्टर करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जो आहे तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला आणखी काही गोष्टी बघायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पेपरचे अनालिसिस असेल, कोणत्या चॅप्टरमधून, कोणत्या युनिटमधून किती क्वेश्चन आले आहेत, ते क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, टॉपर लोकांनी काय स्ट्रॅटेजी वापरली, त्याच्यासोबत रिझल्ट असेल. त्यासोबत आम्ही जे रेग्युलर लेक्चर घेतो त्याचे पण हँडआउट असेल, लेक्चर असेल, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते तुम्हाला लर्न अँड फ्री सेक्शनमध्ये काय आहे बिलकुल फ्रुकाट एकदम मुफ्त मिळणार आहे. तर तुम्हाला जायचं आहे आणि काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तर सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आणि जे आपला पेपर आहे तो 4 मेच्या दरम्यान होणार आहे. म्हणजे आजपासून जर विचार केला तर जवळपास 4 ते 5 महिने तुमच्याकडे शिल्लक आहे. आणि अभ्यास जो आहे तुम्ही एकदा जर व्यवस्थित केला तर 5 महिन्यातही पेपर तुमचा क्लिअर होऊ शकतो. तुम्ही असिस्टंट प्रोफेसर पदाचं जे स्वप्न बघत आहात ते 5 महिन्यानंतर तुमचं सत्यात उगवलेलं असेल. त्यासाठी गरज आहे तुम्हाला पुढली 5 महिने जीवापाड मेहनत घ्यायची. आणि जीवापाड मेहनत घेण्यासोबत IFSच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेबसाईटवर रजिस्टर करा. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या IFS तुमच्यासाठी कायम घेऊनच येत राहील. तर परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं धन्यवाद. तुम्ही सेशनला जॉईन केलं त्यासाठी तुमचं धन्यवाद.